मी भरपूर अभ्यास करते, परंतु माझ्या लक्षातच राहत नाही आणि ऐन टाइमला मला काहीही आठवत नाही. नमस्कार, मी सुप्रिया थोरे आणि माझ्या युट्यूब चॅनलवरती आपले मनापासून स्वागत आहे. पहा, बऱ्याच स्टुडंटचा असा प्रॉब्लेम असतो की ते अभ्यास तर भरपूर करत असतात, परंतु ऐन वेळेला एक्झामच्या टाइमाला त्यांना काही आठवत नाही किंवा ऐन टाइमाला एखाद्या टीचरनी त्यांना एखादा क्वेश्चन विचारला तर ते त्यांना लगेच त्याचं आन्सर करता येत नाही. तर हा भरपूर स्टुडंट सोबत प्रॉब्लेम होत असतो. नेमका असं का होतं? आपण वारंवार स्टडी तर करत असतो, परंतु आपल्या ते मेमरीतून डिलीट व्हायला लागतं. आणि असेच काही आपल्या स्कूलमध्ये, आपल्या क्लासमध्ये स्टुडंट असतात, ते थोडासा अभ्यास करतात, परंतु त्यांना चटकन पटपट उत्तरं सांगता येतात. तर असेच आपण प्रॉब्लेमचे सोल्युशन या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. पहा, मी आज तुम्हाला 3 सोल्युशन असे सांगणार आहे. ते जर तुम्ही फॉलो केले तर नक्की तुम्ही वाचलेलं लक्षात राहील आणि ॲट ए टाइम तुम्हाला आन्सरिंग करता येईल. तर पहिली गोष्ट ती म्हणजे कॉन्सन्ट्रेशन. कॉन्सन्ट्रेशन हे खूप महत्त्वाचं आहे. मी वारंवार तुम्हाला प्रत्येक व्हिडिओच्या माध्यमातून सांगत असते की ज्यावेळेस आपण रीडिंग करत असतो, वाचन करत असतो, त्यावेळेस कॉन्सन्ट्रेशन हे खूप महत्त्वाचं आहे. आपण आपलं बुक उघडून ठेवतो किंवा नोटबुक आपण जवळ घेऊन बसतो वाचण्यासाठी, परंतु आपण फक्त ते वाचन करत असतो, पण आपलं माइंड हे दुसरीकडेच कुठेतरी फिरत असतं. आपलं नुसतं डोळे त्याच्यावरती असतात, परंतु आपलं माइंड हे इतरच कुठेतरी फिरत असतं. त्यामुळे आपल्याला वाचलेल्या गोष्टी लक्षात राहत नाहीत आणि आपण त्या विसरायला लागतो. पहा, बऱ्याचदा असं होतं की आपण कॉन्सन्ट्रेशन देऊनही काही गोष्टी आपल्याला विसरतात. पहा, आपण ज्यावेळेस स्टडी करतो तर त्या स्टडीचं वारंवार रिव्हिजनही झालं पाहिजे. ज्यावेळेस वारंवार रिव्हिजन होतं त्यावेळेस त्या गोष्टी आपल्याला खूप चांगल्या प्रकारे लक्षात राहतात आणि आपण ॲट ए टाइम त्याचं आन्सरिंग करू शकतो. त्यामुळे कॉन्सन्ट्रेशन आणि रिव्हिजन खूप महत्त्वाची गोष्ट आहे. त्यासाठी तुम्ही रीडिंग करत असताना कॉन्सन्ट्रेशनही ठेवा आणि ज्या गोष्टी तुम्ही वाचलेल्या आहेत त्याचं रिपीट वाचन करत जावा. कारण ज्यावेळेस आपण एखादी गोष्ट वाचतो ती थोड्याशा दिवसाने आपल्या मेमरीतून डिलीट व्हायला लागते, तर ती तशी स्टोअर राहण्यासाठी आपल्याला नोट्स बनवायच्या आहेत आणि त्याची वारंवार रिव्हिजन करत राहायचं आहे. दुसरी गोष्ट ती म्हणजे डिस्ट्रॅक्शन. आजकाल आपण पाहतो की मुलांमध्ये डिस्ट्रॅक्शन खूप वाढलेलं आहे. मुले वाचन करत असतात, परंतु त्यांच्याजवळ जे मोबाईल असतात किंवा इतर डिस्ट्रॅक्शन असतं, मोबाईलवरती एखादा कॉल येतो आणि त्याच्यामध्येच ते अडकून पडतात आणि त्यांचा अभ्यास तसाच राहतो. त्यामुळे डिस्ट्रॅक्शन आजकाल मुलांमध्ये खूप जास्त दिसून येतं. त्यामुळे ज्यावेळेस आपण स्टडी करतो त्यावेळेस आपल्याला डिस्ट्रॅक्ट ज्या गोष्टी करतात, आपलं माइंड डायव्हर्जन ज्या गोष्टी करतात त्या आपल्याला आपल्या स्टडीपासून लांब ठेवायच्या आहेत आणि आपण खूप छान रिलॅक्सपणे स्टडी करायचं आहे, आपलं वाचन करत राहायचं आहे. ही खूप इम्पॉर्टंट गोष्ट आहे. ज्यावेळेस आपण स्टडी करत असतो त्यावेळेस बऱ्याच गोष्टी आपल्याला डिस्ट्रॅक्ट करत असतात, तर या गोष्टीपासून आपल्याला थोडंसं लांब राहायचं आहे. आणि तिसरी आणि लास्टची टिप म्हणजे लिसनिंग. लिसनिंग तुम्ही म्हणाल की ही काय एक टिप आहे का, परंतु लिसनिंग खूप महत्त्वाची गोष्ट आहे. बऱ्याचदा आपल्याला काय होतं, ज्यावेळेस आपण क्लासमध्ये असतो त्यावेळेस आपण काही गोष्टी व्यवस्थितपणे ऐकून घेत नाही आणि त्यामुळे आपल्याला खूप प्रॉब्लेम येतात. ज्यावेळेस आपल्याला आपल्या क्लासमध्ये एखादा क्वेश्चन विचारला जातो तर तो क्लिअरफुल आपल्याला ऐकायचा आहे. बऱ्याचदा असं होतं की मुले व्यवस्थितपणे ऐकत नाहीत आणि त्यामुळे त्यांना त्यांचं आन्सरिंग देणं खूप अवघड जातं. आपल्या स्टडीचा 50% भाग आपण फक्त लिसनिंगद्वारे आपल्या माइंडमध्ये स्टोअर करू शकतो. त्यामुळे ज्यावेळेस आपण क्लासमध्ये पुढे टीचर शिकवत असतात किंवा क्लासेसमध्ये ज्यावेळेस आपल्याला शिकवत असतात त्यावेळेस आपण खूप क्लिअरफुली कॉन्सन्ट्रेशनने ती ऐकायचं आहे. ज्यावेळेस आपण 50% गोष्टी ऐकतो ते आपल्या तिथेच क्लिअर होऊन जातात आणि बाकीच्या 50% आपल्याला स्टडी करावा लागतो, खूप चांगल्या प्रकारे त्याचं वाचन करावं लागतं, खूप चांगल्या प्रकारे त्याचं रिव्हिजन करावं लागतं. त्यासाठी ऐकणं हे खूप महत्त्वाचं आहे. पुढे टीचर्स काय शिकवतात हे कॉन्सन्ट्रेशन देऊन ऐकणं खूप महत्त्वाचं आहे. बऱ्याचदा अशा गोष्टी होतात की मुले क्लासमध्ये व्यवस्थितपणे ऐकतच नाहीत आणि त्यामुळे त्यांचा व्यवस्थितपणे तो पॉईंट असतो तो कव्हर होत नाही. नंतर त्यांना तो रिपीट अभ्यास करावा लागतो त्याच गोष्टीचा. त्यासाठी एकदाच खूप चांगल्या प्रकारे शिकवत असताना क्लिअरफुली लक्ष द्या आणि चांगल्या प्रकारे गोष्टी ॲक्सेप्ट करायला शिका. जर तुम्ही खूप चांगल्या प्रकारे वाचन कराल तरच तुम्ही खूप चांगल्या प्रकारे त्या गोष्टी आत्मसात करू शकाल, त्या गोष्टी अगदी व्यवस्थितपणे दुसऱ्यांना सांगू शकाल आणि खूप चांगल्या प्रकारे लिहू शकाल. तर जाता जाता एक एक्स्ट्रा टिप तुम्हाला देऊन जाते की बऱ्याचदा असं होते की आपल्याला त्या गोष्टी खूप चांगल्या प्रकारे येत असतात, परंतु आपण त्या गोष्टी दुसऱ्याला शिकवत नाही.
तर टीच अदर्स. प्रत्येक गोष्ट तुम्हाला येत असेल तर ती दुसऱ्याला शिकवत जा. तर दुसऱ्याला शिकवल्याने ती गोष्ट आपल्याला खूप चांगल्या प्रकारे समजून जाते, ती आपल्या मेमरीमध्ये खूप चांगल्या प्रकारे स्टोअर होत जाते, कारण तिथे आपलीच रिव्हिजन होत असते. ज्यावेळेस आपण दुसऱ्याला त्या गोष्टी शिकवत असतो त्यावेळेस आपली स्वतःची त्यामध्ये रिव्हिजन होती आणि आपलाही कन्सेप्ट चांगल्या प्रकारे क्लिअर होत असतो. त्यामुळे दुसऱ्यांना शिकवत राहा. तर अशाच नॉलेजेबल गोष्टी पाहण्यासाठी माझ्या व्हिडिओला नक्की फॉलो करा. थँक्यू सो मच.